माझ्या मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर। आज आपण भारतीय हवामान विभागामध्ये भरती निघालेली आहे, सरकारी नोकरीची ही सुवर्ण संधी आहे। याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्याआधी सर्वांना माझी विनंती आहे, जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेचच सबस्क्राइब करून घ्या। बाजूच्या बेल आयकॉनवर पण क्लिक करा, म्हणजे भरतीचे असे नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचून जाईल। भारतीय हवामान विभागातील रिक्त पदे भारतीय हवामान विभाग IMD च्या विविध कार्यालयांमध्ये जिथे जिथे कार्यालयीन कामाच्या आवश्यकतेनुसार मनुष्यबळ रिक्त असेल तिथे भरण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे। सरकारी विभागात नोकरी मिळवायची असेल तर ही चांगली आणि उत्तम संधी निर्माण झालेली आहे। या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा। भारतीय हवामान विभाग मध्ये रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केले आहे। भरतीची जाहिरात भारत सरकार भारतीय हवामान विभागाद्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे। तर भरतीचा प्रकार काय आहे? भारतीय हवामान विभागासारख्या मोठ्या विभागात तुम्हाला सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे। श्रेणी सेंट्रल गव्हर्नमेंट केंद्र सरकार अंतर्गत ही भरती केली जाणार आहे आणि मासिक वेतन 19,900 ते 63,200 रुपये इतके असणार आहे। अर्ज स्वीकारण्याची पद्धत ही ऑफलाईन पद्धतीने आहे। ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यास सुरुवात झालेली आहे। वयोमर्यादा 56 वर्षापेक्षा जास्त नसावी। वयोमर्यादा पण चांगल्या पैकी आहे। आणि पदाचे नाव आणि व्यावसायिक पात्रता काय आहे? तर स्टेनोग्राफर ग्रेड फर्स्ट हे पदाचे नाव आहे। त्यासाठी काय पात्रता पाहिजे? तर पालक संवर्ग किंवा विभागात नियमितपणे समान पद धारण करणे, मॅट्रिक किंवा समतुल्य पालक संवर्ग किंवा विभागामध्ये 10 वर्षाच्या नियमित सेवेसह असणे। म्हणजे इथे तुमचं स्टेनोग्राफर हा कोर्स झालेला पाहिजे, तुमचं 10वी झालेला पाहिजे। त्याचबरोबर तुम्हाला 10 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे। अप्पर डिव्हिजन लिपिक या पदासाठी पालक संवर्ग किंवा विभागात नियमितपणे समान पद धारण करणे, मॅट्रिक समतुल्य पालक संवर्ग किंवा विभागातील निम्न विभाग लिपिक संपूर्ण म्हणून असावा। अप्पर डिव्हिजन लिपिकसाठी पण तुम्हाला अनुभव असेल। त्याचप्रमाणे तुमचं पालक संवर्ग किंवा विभागात नियमितपणे समान पद धारण केलेले असेल तर तुम्ही ह्या पदासाठी अपियर असणार आहात। त्याचप्रमाणे कार ड्रायव्हरसाठी तुम्हाला मोटर कार अवजड वाहनांचं वैध ड्रायव्हिंग लायसन पाहिजे, तुमच्याकडे परवाना पाहिजे, मोटर यंत्रणेचे ज्ञान असणे आवश्यक आहे। मग किरकोळ काही त्याच्यात वाहनामध्ये असलं तर तुम्ही ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आला पाहिजे। त्याचबरोबर तुम्हाला 3 वर्ष मोटर चालवण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे आणि तुमचं बोर्डातून 10वी उत्तीर्ण झालेले पाहिजे। अशी एकूण 68 पदे इथे भरली जाणार आहेत। नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतात नोकरी आहे। संपूर्ण भारतात तुमचा नंबर लागू शकतो कुठेही। अर्जाचा नमुना अर्ज कुठे पाठवायचे आहे? कागदपत्रे काय लागणार आहे? तर गेल्या 5 वर्षापूर्वी पूर्ण आणि अद्ययावत CR डॉसियर 2019 ते 2023-24 किंवा त्यांची साक्षांकित प्रत प्रत्येक पुठ्ठावर भारत सरकारच्या अवर सचिव पदाच्या खाली नसलेल्या अधिकाऱ्याचे साक्षांकित केलेले दक्षता प्रमाणपत्र, मंजुरी, अखंडता प्रमाणपत्र, क्लिअरन्स व्ही कॅडर क्लिअरन्स, गेल्या 10 वर्षामध्ये अधिकाऱ्यावर लादलेल्या मोठ्या किरकोळ दंडाची यादी 0 असेल तर जोडावे। म्हणजे जर दंड आकारला गेला नसेल तर 0 प्रमाणपत्र जोडावे लागणार आहे। अपूर्ण अर्ज किंवा योग्य माध्यमातून प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत। हे एक ओपन व्हेकन्सी परिपत्रक आहे। शेवटच्या तारखेपर्यंत म्हणजेच 8 डिसेंबर 2024 पर्यंत प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार आहे। अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची चेकलिस्ट देखील पाठवावी आणि म्हणजे तुम्ही अर्जासोबत काय काय जोडले त्याची एक चेकलिस्ट तयार करावी, ती पाठवून द्यावी। आणि अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 8 डिसेंबर आहे। अर्ज स्वीकारण्याचा पत्ता सर्वांनी नोट करून घ्या। प्रशासकीय अधिकारी 2, रिक्रुटमेंट सेल, हवामानशास्त्र महासंचालक, मौसम भवन, लोधी रोड, नवी दिल्ली
110003 असा अर्ज पाठवण्याचा पत्ता आहे. सर्वांनी नोट करून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या. इथे तुम्ही अर्ज पाठवा. तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत.